निशान अवस्थी एका मिडल क्लास घरातला मुलगा, पण मोठी युनिव्हर्सिटी टॉप केलेला मुलगा आज कशिश इंडस्ट्रीमध्ये जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जात होता. असंही त्याला जॉब करायचा नव्हता, कारण त्याचं AI मॉडेल विकसित होत होतं. त्यामुळे आज तो फक्त आणि फक्त घरच्यांच्या समाधानासाठी इंटरव्ह्यू द्यायला आलेला होता. ऑफिस खूप मोठं आणि प्रशस्त होतं. तो ऑफिस बघण्याच्या नादात इकडे तिकडे बघू लागला, पण तोच त्याच्या समोरून एक अतिशय सुंदर मुलगी गेली. इतकी सुंदर मुलगी त्याने आज पहिल्यांदाच पाहिली असावी. तिच्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स अजूनही त्याच्या नाकात दरवळत होता. ती मुलगी लिफ्टमध्ये शिरली आणि लिफ्टचा दरवाजा बंद होऊ लागला. तो सुद्धा तिच्या मागे गेला. लिफ्ट बंद होणार होती, पण तो राहिलेल्या थोड्या जागेतून शिरला. पण त्याला माहीत नव्हतं की तो चुकीच्या लिफ्टमध्ये शिरलेला आहे. तिने त्याच्याकडे एकदा विचित्र नजरेने बघितलं, कारण ती लिफ्ट फक्त ऑफिसच्या इम्पॉर्टंट व्यक्तींसाठी होती. तशी तिथे नोटीससुद्धा होती, पण त्याने बघितलं नाही. काही वेळ तर तो तिच्या सुंदरतेला न्याहाळत बसला. हाय निशान अवस्थी, त्याने ओळखीसाठी हात पुढे केला, पण ती यावर काहीच रिॲक्ट झाली नाही. बाय द वे, तू सुद्धा इथेच जॉब करते का? त्याने तरीही तिला विचारलं. तसं तिने फक्त आपली होमध्ये मान हलवली. मी सुद्धा इथे इंटरव्ह्यूला आलोय, तो तिच्याकडे बघत म्हणाला, पण तिने यावर काहीच रिप्लाय दिला नाही. त्याला कसं तरीच झालं. मनातल्या मनात तिला तो गर्विष्ठ म्हणाला आणि नंतर त्याने फ्लोअर येईपर्यंत पुढे नजर केली. त्याला सुद्धा समजलं नाही की आज अचानक तो एका अनोळखी मुलीशी स्वतःहून कसा बोलला. फ्लोअर आला तसं ती बाहेर पडली आणि तो सुद्धा रिसेप्शनिस्टकडे गेला. स्वतःचे ऑफर लेटर दाखवून बॉसच्या अपॉइंटमेंटसाठी वेटिंगला थांबला. त्याचा नंबर आला तसं तो नॉक करत केबिनमध्ये गेला आणि समोरच्या व्यक्तीला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.